नमस्कार नांदेडकर, कशात सर्वजण. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आज बाजारसुद्धा होता शुक्रवारचा. तर आनंदनगर भागामध्ये 2 220 स्वार यांनी एका महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यात ते सक्सेससुद्धा झालेत, पळून गेलेत. तर काय झालं होतं नेमकं नक्की ब्लॉग पूर्ण बघा मग. तर बघू शकतात मित्रांनो, आनंदनगर भागामध्ये एका महिलेचं मंगळसूत्र छिनण्याचा प्रयत्न केला आणि गेलेत सुद्धा बाईकस्वार. 2 बाईकस्वार होते जे 220वर आले होते, आणि एका ताईंचं त्यांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढलेला आहे. तर बघू शकतात लाईट नसल्यामुळे चोरांना मदत होत आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही लूटमार केलेली आहे आनंदनगर भागामध्ये. हे खूप वाईट घटना आहे. 10 मिनिटं लाईट नाही तर लगेच त्यांनी मंगळसूत्र हिसकावून घेतलेलं आहे एका महिलेचं. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर पकडावं त्यांना. जर एवढे लोक असताना जर ते चोरी करत असतील, जर एकट्यामध्ये आपण रस्त्यावर गेलो तर गळा कापायला कमी करणार नाहीत. हो, आम्ही मुदखेडला गेलतो. असं जर वातावरण राहिलं तर नांदेडचं खरं डेंजर आहे. पोलीसवाल्यांनी अशा चोरांचे हातपाय मोकळे केले पाहिजे शरीरापासून. एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा आनंदनगरच्या भागात जर अशी चोरी होत असेल, चेन स्कॅचिंग होत असेल, तर सामान्य नागरिकांचं लय अवघड झाले बाबा अंधारात फिरणं. टाईम पण 7:30 वाजलेत फक्त, आणि एवढे लोक असताना सुद्धा रस्त्यावर त्यांनी चोरीच्या घटनेला काय म्हणतात चोरी केलेली आहे. तर नक्की नांदेड पोलीस प्रशासन याच्यावर एकदा नक्की लक्ष द्यावं. चला बघूत पुढे. ट्रॅफिक जाम दमाना रे बाप्पा. खूप अवघड झाले बाबा नांदेडमध्ये सामान्य माणसाचं जगणं. जर आनंदनगर सारख्या अशा वर्दळीच्या ठिकाणी जर चेन स्नॅचिंग होत असेल, ते पण संध्याकाळी 7:30-8 वाजताच्या दरम्यान, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर 9 आणि 10च्या नंतर जर रस्त्यावर कोणी दिसेल महिला, तर काय करतील चोर. त्याच्यामुळे अशा गुन्हेगारांना जागीच आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासनाने ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्यांना लवकरात लवकर पकडावे, नाहीतर लोक भीतील बाबा दागिने घालून फिरायला रस्त्याने. जर एवढ्या लोकांमध्ये जर एवढी हिंमत होत असेल तर मग एकट्यामध्ये म्हणल्यावर तर काही खरंच नाही. चला बघूत आता पुढे. अजून शकतात हे आनंदनगरचा राजमॉल आणि त्याच्यासमोर ट्रॅफिक जाम. कालच आपण एक व्हिडिओ टाकला होता ट्रॅफिक जामवर नांदेडमधला. तर आजसुद्धा आपण जिथं गेले तिथं ट्रॅव्हलिंग तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी करा, पूर्ण नांदेडमध्ये ट्रॅफिक जाम आहे. काय झाली नांदेडला माहिती नाही. जागोजागी रस्त्यामध्ये खड्डे आहेत. जिकडं तिकडं बांधकाम केलेलं आहे सुरू. त्याच्यामुळे लांबच लांब रांगा. कुठेही जा तुम्ही नांदेडमध्ये तुम्हाला सध्या ट्रॅफिकच बघायला भेटत. आता किती लांब रांग आहे बघू शकता तुम्ही. तर ब्लॉग आवडला असेल आजचा तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.